कोर्टासमोर गेलो, कोर्टाला विनंती केली की मला मिटिंगला जायचं आहे आणि आजच्या दिवस मला परवानगी द्या. आणि इथं एक सुद्धा चेअरमन नाही. एमडी सोडून द्या, एमडीला काय अधिकारच नाही. पहिला ही मिटिंग स्थगित करा, दुसरी तारीख सांगा आणि नाही आलं तर जोड्या नाही काय म्हणावं. काय गंमत चालल्या. मला सांगा की 15 तारखेला कारखाने सुरू झाले, आज तारीख 9 आहे. 14 दिवसाच्या आत FRP द्यायची होती. ज्यांनी दिली नाही त्यांना तुम्ही काय कारवाई करणार आहे? काय कारवाई करणार तुम्ही त्याच्यावर? ठरवली काय FRP कुठे आहे? काय सांगा मला, उत्तर द्यायचं. प्रशासनाचा पण जाहीर निषेध आणि कारखानदारांचा सुद्धा जाहीर निषेध. सन्मान मला सांगत होता या ठिकाणी या सन्मानाचं मला उत्तर द्या. कलेक्टर ऑफिसर एका ब्रिटिशांनी कलेक्टर उंचावर बसायचं, बाकीच्यांनी खाली बसायचं. देशाला स्वातंत्र्य म्हणून 78 वर्षे पूर्ण झाली. कलेक्टर हे जनतेचे सेवक आहेत. आज जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस दराच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्याचे चेअरमन आणि आंदोलन करणाऱ्या सर्व संघटनांची बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीमध्ये एकही कारखानदार उपस्थित राहिलेला नाही. 1-2 MD उपस्थित राहिलेले होते, बाकी सगळे शेती खात्याचे कर्मचारी होते. हा खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. साखर कारखान्याच्या चेअरमनना आणि प्रमुखांना एवढा माज आलेला असेल तर हा माज उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की बैठक स्थगित करा. पुन्हा जी बैठक होईल त्या बैठकीला जर कारखानदार आलेले नाहीत तर त्यांना ताळ्यावर कसं आणायचं हे आम्हाला चांगलं कळतं. आम्ही त्या पद्धतीनं त्यांना वटणीवर आणू. परंतु साखर कारखानदारांचा हा जो मस्तवालपणा आहे, हा मस्तवालपणा मोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं.